जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे। मंगळवारी दहशतवाद्यांनी 28 पर्यटकांचा जीव घेतला, नाव विचारले, आयडी पाहिले आणि धर्म पाहून गोळ्या घातल्या। पोलिसांच्या वेशामध्ये आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती बेछूट गोळीबार केला। या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रामधील 6 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। मित्रांसोबत ते फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते, पण त्यांची ती ट्रिप अखेरची ठरली। या हल्ल्यानंतर पुण्यामध्ये जगदाळे कुटुंबियांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली। मुलीच्या डोळ्यासमोर बापाचा जीव घेतल्यामुळे सगळीकडे आता पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। माझं नाव जमुना गोविंद जगदाळे। पहलगामचं जे झालं त्यात माझे लहान दीर संतोष जगदाळे आणि त्यांची बायको आणि मुलगी होती। तर दुःखद असं की माझे ते दीर नाही आहेत आता, पण माझी मुलगी आणि जाऊ ठीक आहेत। तुम्हाला काही माहिती देण्यात आली मध्ये काय कोणी आर्मी किंवा कोणी पोलिसांकडून वगैरे असं काही आलं? आणि पार्थिव कधीपर्यंत आणलं जाणार आहे त्याबद्दल काय माहिती? साधारण संध्याकाळी वगैरे आणणार आहे आणि संध्याकाळी म्हणजे तसं फडणवीस सरांनी सांगितलं की लवकर झालं तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला, पण अजून प्रोसिजर त्यांची होत असेल, त्यामुळे कदाचित संध्याकाळी लगभग 5-6 वाजेपर्यंत कदाचित पार्थिव आहे। तुम्हाला जी माहिती दिली गेली आहे त्यात नेमकं काय सांगितलं? किती जखमी आहेत, कोण सुरक्षित आहे, सध्या काय तिकडे परिस्थिती आहे? नाही, माझे दीर तर नाहीच आहेत, त्यांना पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहे, ते त्यांच्या बरोबर फोनवर जेव्हा बोलणं झालं तिकडे परिवारातल्या लोकांसोबत, तर तेव्हा काय म्हणतायत परिवारातले सदस्य, काय सांगतायत तिकडे काय परिस्थिती? नाही, माझी जाऊ तर बोलूच शकत नाहीये, तिच्यावर एवढं अचानक तिच्या समोर सगळं झाल्यामुळे, पण ती मुलगी माझी बोलतीये, पण आम्ही तिला जास्त त्रास देत नाही आहोत, कारण ती तरी एकटी लहान आहे, किती जणांशी बोलणार। किती तारखेला हे गेले होते आणि साधारण किती दिवस त्यांना तिकडे जाऊन झाले? आज 3रा दिवस आहे ते गेले होते। तुमचं शेवट त्यांच्याशी कधी बोलणं झालं होतं का? ते जाण्यापूर्वी मला काही भेटले नाहीत खरं, पण आता एकाच घरी राहतो तर तसं भेटणं होतं। त्यांची पार्श्वभूमी काय, नेमकी व्यावसायिक काय करत होते? आसावरी MBA झाली आहे आणि ते माझे दीर LIC एजंट आहेत आणि पर्सनल त्यांचा बिझनेसही करतात।